महादेवी हत्तीणीला कोल्हापुरात आणण्यासाठी आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी चर्चा। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूरच्या सर्वपक्षीय नेत्यांची आज महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे लक्ष। महापालिका निवडणुका 27% ओबीसी आरक्षण आणि नवीन प्रभागानुसारच सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। मुख्यमंत्र्यांकडून निकालाचं स्वागत। भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावेत, गोगावलेंना ध्वजारोहणाचा मान मिळावा, उद्योगमंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। मुंबईमध्ये मराठी अमराठी वाद नाही, निशिकांत दुबेंनी कोणतीही वक्तव्य करून वादात पडू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचा दुबेंना सल्ला। अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन। खालिद का शिवाजी या चित्रपटावर बंदी घालण्याची हिंदू महासंघाची मागणी। छत्रपती शिवरायांचा खोटा इतिहास दाखवल्याचा आरोप। चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी सेन्सॉरला पत्र। पोलिसांनी जातीय उल्लेख करून पुण्यात मुलींचा छळ केल्याचा श्वेता पाटील यांचा आरोप। अमानवीय चौकशीची ही कोणती पद्धत, पाटील यांनी उपस्थित केला सवाल। छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावमध्ये आजही तगड्या बंदोबस्तात तोडक कारवाई। सोमवारी नागरिक आणि पोलिसात झालेल्या बाचाबाचीमुळे तणाव वाढण्याची शक्यता। पुण्याच्या हडपसरमध्ये कोयता गँगचा धुडगूस, वाहनांसोबतच दुकानांची तोडफोड करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न। गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू। वर्ध्यातील खरांगणा आणि बांगडापूर परिसरात तब्बल 5 वाघांचा मुक्त संचार, सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल। जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये 5व्या दिवशी ही जोरदार चकमक। आतापर्यंत 3 दहशतवाद्यांचा खात्मा तर 4 ते 5 दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती। ट्रम्प यांनी दिलेल्या टेरिफच्या धमकीला भारताकडूनही सडेतोड प्रत्युत्तर। काही देशांची दादागिरी चालणार नाही म्हणत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुनावले खडेबोल। सर्वांना समान न्याय मिळेल अशी हवी अर्थव्यवस्था। आणि ओव्हल कसोटीत भारताचा इंग्लंडवरती 6 धावांनी थरारक विजय। 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी साधली बरोबरी। भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। खालिद का शिवाजी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी हिंदू महासंघानं केली आहे। शिवरायांचा खोटा इतिहास दाखवल्याचा आरोप करण्यात आलाय, तर चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिण्यात आलंय। राज्यातील महापालिकेच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसारच होणार आहे। सर्वोच्च न्यायालयानं 27% ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका होणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलंय। हेवे दावे संपवा आणि कामाला लागा, मनसे महापालिकेमध्ये 100% येणारच असं सांगत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना पालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे। मुंबईत केवळ 30% लोकच मराठी बोलत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय। दुबेंच्या या वक्तव्यामुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये मराठी अमराठी वाद नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं, तर निशिकांत दुबेंनी कोणतीही वक्तव्य करून वादात पडू नये असा सल्ला फडणवीसांनी दुबेंना दिलाय। एखाद्या बंगल्यावर कुणी राहत असेल तर त्यांना कसं काढणार, मुख्यमंत्री आणि इतर मंडळी बंगल्यासंदर्भात निर्णय घेतील। धनंजय मुंडेंनी सातपुडा बंगला अद्याप न सोडल्याच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी हे विधान केलंय। साताऱ्याच्या वाईतील अनधिकृत दगडखाण आणि स्टोन क्रशर विरोधात महिलांनी मोर्चा काढलाय। वाई गावातील ग्रामस्थांनी सातारा ते मंत्रालय असा तब्बल 230 किलोमीटर पायी मोर्चा काढत मुंबईच्या वेशीवर पोहोचले। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वक्तव्याचा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेनं तीव्र निषेध केलाय। आमगावात काळी फीत लावून निषेध नोंदवण्यात आला, तर वक्तव्याबाबत माफी मागण्याची मागणी यावेळी करण्यात आली। माफी न मागितल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। परभणीमध्ये मेघना बोर्डीकरांविरोधात ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन केलं। ग्रामसेवकाला कानाखाली लगावण्याचं वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान मोठ्या संख्येनं ग्रामसेवकांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला।
नांदेडच्या धनेगाव परिसरात उभारण्यात येणाऱ्या खासगी कंपनीच्या टॉवरला स्थानिक नागरिकांनी विरोध केलाय। परवानगी न घेता टॉवरची उभारणी होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। यावेळी नागरिकांनी आंदोलन करत काम थांबवण्याची मागणी केली। वाशिमच्या घोणसर ते रिसोड रस्त्यावर डांबरीकरणासाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। वारंवार तक्रार करून देखील दखल न घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान तातडीनं डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे। यवतमाळच्या वडकीमध्ये लखीराम महाराजांची पदयात्रा पोहोचली। यावेळी ग्रामस्थांनी पदयात्रेचं जल्लोषात स्वागत केलं। लखीराम महाराज कन्याकुमारी ते अयोध्या पायदळ यात्रा करतायत। आता एक सविस्तर बातमी। भाजपचं मराठी द्वेष्टे खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा मराठी माणसांना डिवचण्याचा उद्योग केलेला आहे। याआधी निशिकांत दुबेनं मराठी माणसाला पटक पटक के मारेंगे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि आता तर हे निशिकांत दुबे मराठी माणसांच्या टक्क्यावर घसरलेत। मुंबईत फक्त 30% लोक मराठी बोलतात असं वक्तव्य दुबे यांनी केलंय। पालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंचं राजकारण संपेल। ठाकरेंच्या राजकारणाच्या खरं तर कॉफिनला अखेरचा खिळा बसणार असा दावाही दुबेंनी केलाय। त्यामुळे राज्यातले राजकीय वातावरण ढवळून निघाले। केवल 30% लोग मुंबई में मराठी बोलते हैं, केवल 30%। 12% लोग उर्दू बोलते हैं, मतलब वो मुस्लिम है। लगभग उतने ही 30% के आसपास हिंदी बोलते हैं। 2-2.5% के आसपास जो है राजस्थानी बोलते हैं, उसी तरह से गुजराती बोलते हैं, उसी तरह से राजस्थानी बोलते हैं, भोजपुरी बोलते हैं। तो भाषा के आधार पर जो उनका मंसूबा है वो डेमोग्राफी इतनी बदल गई है कि इस तरह की राजनीति वो चुनाव के समय करते हैं। लेकिन इस बार जो है उनका फाइनल जिसको कहते हैं कि कॉफिन लग जाएगा, ये मनसे और उद्धव ठाकरे की राजनीति पूर्णतया मुंबई से खत्म हो जाएगी। तो बुद्धिपाप पाजळत असतो, तो जरा स्वतःला बुद्धिमान समजतो, अक्कलवाद समजतो, पण ते कधी कधी गुडघ्यात असते त्याची। तुमचा इतिहास काय आहे? तुमच्या झारखंडचे लोक, उत्तराखंडचे लोक ही सगळी आमच्या मुंबईत आणि महाराष्ट्रात सामावून घेतलेली आहेत। महाराष्ट्र हा एकमेव राज्य आहे देशातलं आहे की सर्व प्रांताची लोक त्या महाराष्ट्रात आहेत। की निशिकांत दुबेंनी अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत। या संदर्भात इथली परिस्थिती हँडल करण्याकरता आम्ही सक्षम आहोत। इथला मराठी माणूसही सुरक्षित आहे, इथला नॉन मराठी सुरक्षित आहे। काही लोक वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत, त्यांना मराठी लोक आणि अमराठी लोक दोघेही निवडणुकीत त्यांची जागा दाखवतील। त्यामुळे माझा सल्ला दुबेजींना असा असेल की या विषयामध्ये त्यांनी कुठलंही वक्तव्य करू नये। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्ष चालू न राहता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर 3 वर्षात पूर्णत्वास यायला हवेत असं निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। कल्याणमध्ये रविवारी भाजप पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली शहरांच्या विकासाला लागलेलं ग्रहण सोडवायचं असेल तर कल्याण डोंबिवली पालिकेवर भाजपचा महापौर बसवा असं आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केलं। हाच शब्द धागा पकडून मनसेचे नेते राजू पाटील यांनी चव्हाणांना आव्हान दिलंय। त्यांच्या पापात भागीदार व्हायचं नसेल तर यापुढे चांदभाईंची नावं घेऊन बोललात तर बरं होईल असंही आव्हान त्यांनी दिलंय। इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये महाविद्यालय मिळालेल्या 32,650 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले आहेत। त्यात पहिल्या फेरीत अर्ज गोठवलेल्या 15,852 विद्यार्थ्यांपैकी 15,710 विद्यार्थ्यांनी त्यांना वाटप केलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलाय। ओपेक देशांनी कच्च्या तेलाचं उत्पादन दररोज तब्बल 5.47 लाख बॅरलनं वाढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची उपलब्धता वाढून पेट्रोल डिझेलसह पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। पुण्यातील नांदेड सिटी भागात पालिकेच्या जायका प्रकल्पाचं काम सुरू होतं आणि यावेळी मातीचा ढिगारा अंगावर पडल्यानं 4 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते। त्यातील 3घांना वाचवण्यात यश आलं असून एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। यवतमध्ये जाळपोळ आणि दंगलीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण दिवसभर जमावबंदीचे आदेश दिले होते। मात्र या जमावबंदीचा आदेश काही प्रमाणात शिथिल करण्यात आला। सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत जमावबंदीचा आदेश शिथिल करण्यात आला। जिल्हाधिकारी जितेंद्र डुढी यांनी या प्रकरणी नवीन आदेश काढलाय।
दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा सुरूच आहे. महापालिकेनं 3133 दुकानं आणि आस्थापनांवर कारवाई करत आतापर्यंत तब्बल 1,98,00,000 दंड वसूल केलाय. शिवाय नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई तसंच न्यायालयीन प्रक्रियेला देखील सामोरं जावं लागणार आहे. वाशिमच्या मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं शाडू माती गणेश मूर्ती कार्यशाळेचं आयोजन केलंय. 5वी ते 10वीतील 350 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती बनवल्या. या सर्व गणेश मूर्तींमध्ये विविध झाडांच्या बिया टाकण्यात आल्यात. गणेश मूर्तींच्या विसर्जनानंतर त्यापासून झाडं उगवणार आहेत. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कॉन्क्रीट रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं. आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. दरम्यान कल्याण जिल्हा होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नसल्याचं ते म्हटलं. पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवत गावात सलग 4थ्या दिवशी जमावबंदी लागू आहे. सलग 4थ्या दिवशी यवत शहरामध्ये कडकडीत बंद पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हिंगोलीमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं. हिंगोलीतील कावड यात्रेमध्ये एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. भिवंडीमध्ये गणेशोत्सव मंडळांना पारितोषिक वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी धामणकर नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. या स्पर्धेमध्ये 161 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं निरीक्षण समितीच्या वतीनं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. माळशिरस तालुक्यामध्ये होलार समाज संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राम सातपुते, रणजित मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर या कार्यक्रमात एकत्र दिसले. अकोला जिल्ह्यामध्ये सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या सुरक्षिततेसाठी अकोला पोलीस दलातर्फे ऑपरेशन प्रहार राबवण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या 98 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे तर 2 जणांविरोधात गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे.